चला सामन्या होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विकी आणि सूरज या गाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलला खूप चांगलं क्षेत्ररक्षण रनआउटची संधी, परंतु बॅकअप तिथे नव्हता, त्यामुळे एक धाव इथे कंप्लीट करण्यात आली. पहिल्या बॉलवरती मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा श्री गणेश धावसंख्येचा आगास या ठिकाणी पूर्ण होताना सरपंच चषक 2024 हे दमदार पर्व बघता बघता जर पाहिलं तर अगदी 2024 हे वर्ष संपत आलं, परंतु क्रिकेट मित्रांनो कधी थांबत नाही आणि हेच क्रिकेट पुन्हा एकदा तुम्हाला यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. पॉवर प्लेचं पहिले षटक, 4 षटकाची मॅच. प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला टीम मुंडे ब्रदर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आंबवडे परिसरातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला वैभव यांच्या माध्यमातून सुरुवात कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. वैभव यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी टीम मळादेवी स्फोट कुसरुंड या संघाच्या माध्यमातून. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न स्लॅश केलाय. एक धाव तिथे आले. एकेरी धावेने धावसंख्या मात्र 2 या आकड्यावरती. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. 4 बॉल नंतर 2 धावा प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गुरुनाथ पाटील सर, नेहरू परिसरातील नामांकित पंच. आज जर पाहिलं तर संपूर्ण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये गुरुनाथ पाटील या पंचांची चर्चा आपण सातत्याने पाहायला मिळते. यावेळेस चांगला स्ट्रोक परत. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. यावेळेस बॅटचे टॉपेज आणि बॉल चालला बॅटच्या साह्याने घोषण की क्षेत्रामध्ये जिथे मिळेल एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या 2 आणि 2 वर 3 धावा, 3 वरती 1 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. टीम मुंडे ब्रदर्स या संघाची चांगली गोलंदाजी टीम मळादेवी कुसरुंड या संघाकडून वैभव यांचे राहिले. आंबवडे संघ आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या, कारण की खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नवीन आलेला फलंदाज रवींद्र आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज आणि रवींद्र पहिला गडी बाद झाला. यावेळेस मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक क्षेत्ररक्षक, त्याच्या खाली चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळते. आज स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आयोजक कमिटीच्या माध्यमातून दुर्गेश शिंदे. आज तब्बल 4 ते 5 वर्षानंतर दुर्गेश शिंदे आमच्या सोबत गुणलेखनाची भूमिका, कारण की पाटण तालुक्याचं क्रिकेट ज्यावेळेस सुरुवात झालं त्यावेळेस सातत्याने दुर्गेश शिंदे असतील, आशिष चोरगे असतील, अशी अनेक नावं गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये सातत्याने आमच्या सोबत जोडले गेले होते. कालांतराने
क्रिकेट वाढत गेलं आणि आज पुन्हा एकदा दुर्गेश शिंदे आमच्या सोबत या ठिकाणी आमच्या सोबत जोडले गेलेत. नवीन फलंदाज स्वराज यावेळेस हलक्या त्याने समोरच्या दिशेत फटका केलाय. एक धाव तिथे आले. एका धावेने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. 4 धावा. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजीवरती कृष्ण आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने वैभवने सुरुवात करून दिली त्यानंतर मात्र कृष्णा देखील चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची आणि भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला. तीन गडी बाद 4 अशी बिकट अवस्था आपल्याला यावेळेस ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एका धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळते. अगदी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. धाव सहज कंप्लीट होऊ शकले असते परंतु धाव घेताना मात्र रनअप कुठेतरी कमी पडला आणि पंचांनी मात्र बोट उचललं. फलंदाज बाद. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज ओमकार. यावेळेस चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि आई मळादेवी कुसरुंड या संघाचं क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पत्त्यांचा बंगला ढासळावा तशा पद्धतीने मात्र सकाळच्या सत्रामध्ये मुंडे ब्रदर्स या टीमची फलंदाजी ढासळत असताना आपल्याला पाहायला मिळते. सूरज बाद झाल्याबरोबर लगेच विनायक चाललाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज. इथे मात्र कोणत्याही पद्धतीची चूक न करता अगदी सरळ क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला पाहायला मिळते. कुसरुण संघाकडून खेळत असताना प्रत्येक खेळाडूकडून इथे हलक्या हाताने बेस करायचा प्रयत्न. इथे देखील संधी निर्माण झाली होती. इथे कॉलिंग झालं नाही. एक धाव घेण्याचा मानस होता परंतु ती धाव कुठेतरी थांबवण्यात आली. ती धाव थांबवली. दोन षटकांची समाप्ती होते. दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस धावपालकावरती धावा लागल्या गेल्या 5. 4 धावा लागल्या गेल्या आतापर्यंत. विकेट 3 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गणेश बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी बॅटला फुंकर मारत सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिथे कोणतीही धाव अंकित केली जाणार नाहीये. ओमकार आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. इथे धावा जमवाव्या लागतील. हलक्या हाताने कट केले चेंडूला, दिशा दिली आहे. चेंडू जाईल डी झोन मध्ये. गोशांकी क्षेत्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला एकच धाव मिळेल. इथे एकेरी दुहेरी धावेने चालणार नाही. इथे चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. या इनिंग मधून अद्याप एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. ते पूर्णपणे जखडवून ठेवण्याचा मानस, जखडवून ठेवण्याचा प्रयत्न आणि मळाईदेवी कुसरुण संघाचा तितकाच राहिलाय. पहिल्या चेंडूपासून संपूर्ण संघाला अगदी पायामध्ये बेड्या ठोकल्यात. इथे बॅट स्विंग जोरात झालीये. गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक धावतोय. वन बाउन्स गॅदर करायचा प्रयत्न इथे यशस्वी ठरलाय. फेकी देखील तितक्याच वेगाने झालीये. गॅदर करत असताना गोलंदाज कुठेतरी चुकी करतोय. आता 2 धावा पूर्ण झाल्यात. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना गणेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. हलक्या हाताने पेस केलंय, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. इथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार आणि विनायक हे 2 बॅटर अगदी आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाल्यानंतर स्वतःची विकेट कुठेतरी वाचवून खेळायचा प्रयत्न करतायत. परंतु आतापर्यंत धावा चांगल्या वाचवल्यात कुसरुण संघाने. इथे बैठक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. इथे 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव असेल, कारण की चेंडू यष्टीरक्षकाकडून चुकी झाल्यानंतर डी झोन मध्ये गेला होता. तिथे 1 धाव मात्र जोडली जाईल. अगदी एक धाव वाचवण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी लवकर विकेट माघारी धाडण्याचा प्रयत्न राहिलाय कुसरुण संघाचा. इथे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. शॉर्ट मिडच्या डोक्यावरून चेंडू डीपला चाललाय. स्क्वेअर लेग रिजनला तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. दुसरी धाव घेत असताना काय घडेल. ओहो, इथे डाईव्ह आपल्याला पाहायला मिळाले. संपूर्णपणे आत्मसमर्पण मैदानाच्या आतमध्ये. स्वतःची विकेट वाचवण्याचा प्रयत्न तितकाच चांगला राहिलाय आणि चांगली राहताच दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा अगदी चित्त्याच्या गतीने पूर्ण केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 10 धावा धावफलकावरती. इथे षटक समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ होतोय पूर्ण. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 10 धावा इथे नक्कीच जोडल्या आणि निर्णायक शेवटचं हाणामारीचं आणि अंतिम षटक उमेश. अगदी आज मळाईदेवी कुसरुण संघ बराच वेळानंतर या असोसिएशन मध्ये खेळतोय. आपण पाहिलं तर अगोदर 2-3 टुर्नामेंट आपली नोंद दाखवली नव्हती, परंतु आज या मैदानावरती खेळत असताना त्यांना शनिवार आला आणि डोक्याचा ताप. खेळाडू कुठेतरी थोडेसे कमी पाहायला मिळत आहेत. हे सर नेक्स्ट मॅच मी आवाज देईन. श्रीराम क्रिकेट क्लब काडोली विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे आपण रिपोर्ट करायचंय आणि तयार राहायचंय. स्लोवर पद्धतीचा हा चेंडू स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. इथे बॅकअप आहे म्हणजे पॅकअप आहे. इथे विकेटचं पतन होतंय. इथे ओमकार बाद होते. ओमकारला परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर. तू चल में आया एका पाठोमाग एक प्लेयर मैदानाच्या बाहेर असताना अगदी बॅटिंग लाईनअप पूर्णपणे ढासळतोय. इथे प्रयत्नांची परिकाष्ठा करत असताना एका खेळाडूवरती विश्वास दाखवावा लागेल आणि एका खेळाडूला संपूर्ण संघाची जबाबदारी सांभाळावी लागेल. अगदी उर्वरित काही चेंडू शिल्लक असताना त्या चेंडूंवरती प्रहार करावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. संघाचा धावफलक कुठेतरी थांबलाय. संघाच्या धावफलकाला कुठेतरी ब्रेक लागलाय. तो ब्रेक तोडावा लागेल. अंकुश तोडावा लागेल. धावफलक पुढे सरसवावा लागेल. महेश आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाठवलंय. स्लोवर पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे गणेश, त्याच्या माध्यमातून चुकी झालेली नाहीये. सेफ हँड.
आतापर्यंत आपण पाहिलं तर एकही कॅच ड्रॉप झालेली नाहीये, कोणत्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झालेली नाहीये. म्हणजे अगदी आल्यापासून त्यांचा सराव किती महत्त्वपूर्ण होता आणि आल्यापासून तो सराव इथे मॅचमध्ये कामी येतो. या मैदानाचा पुरेपूर अंदाज घेत असताना कुसरून संघाने मात्र चांगला सराव केलाय. अगदी आपला पहिला चेंडू फेस करत असताना महेश बाज झाले, त्यानंतर लगेचच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट मिडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी चुकीची होते. बॉलर ओव्हर द हेड, परंतु कव्हरचा बॅकअप अगदी वेगाने येतोय. एकच धाव धावपलकावरती जोडली जाईल. 11 धावा धावपलकावरती होत आहेत. इथे शांत खेळ एका बाजूने ठेवण्याचा मानस आणि सामन्यावरती पकड निर्माण करायचा प्रयत्न कुसरून संघाचा कायम राहतोय. हा सरळ दिशेत खेळलेला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. सेकंड बाउन्सला चेंडू गॅदर होते. फेकी होते अगदी वेगाने. इथे गॅदर देखील होतोय. चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक खेळाडूच्या आतमध्ये. इथे विकेटचं होईल पतन. दुसरी धाव घेत असताना मात्र जागा सोडली. धावता धावता मात्र कुठेतरी थोडासा कमी पडत असताना अनिकेत आपली विकेट गमावून बसतोय. अनिकेत बॅक टू द डगआउट. विनायक मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चाललाय आणि ही शेवटची विकेट असेल. अगदी आज प्रत्येकाला संधी मिळाली आहे मोंडे ब्रदर्स कडून खेळत असताना. आज पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये प्रत्येकाला संधी मिळाली आहे. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू लोवर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक दर्जेदार. ही चुकी होत नाहीये. एकच धाव एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण कृष्णा यांचं अगदी एक अनुभवी खेळाडू आणि क्रिकेटचा ढेर असा अनुभव असणारे माळादेवी कुसरून टीममध्ये यंग खेळाडूंना खेळून अगदी त्यांचं संपूर्णपणे आत्मसमर्पण मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्रत्येक खेळाडूला घेऊन खेळतात. प्रत्येक खेळाडूला खेळ शिकवला जातो आणि या संघामध्ये खेळाडू घडवले जातात. हे 4 षटकांची होते समाप्ती. पहिल्या इनिंगची होईल समाप्ती. 4 षटकांच्या अखेरीस धावपलकावरती धावा लागल्या गेल्या 14 आणि 15 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय मोंडे ब्रदर्स या संघाने. आणि माळादेवी कुसरून या संघासमोर. माळादेवी कुसरून या संघाकडे चेंडू असतील 24 आणि तुम्हाला मिळवायचे आहेत 15. येस, थँक्यू सो मच. नेक्स्ट टॉस मी लगेच आमंत्रित करतो व्यासपीठावरती ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे विपक्ष श्रीराम क्रिकेट क्लब काडोली. कर्णधार प्लीज रिपोर्ट करायचं आहे. काडोली संघ
चला 15 धावांचं टार्गेट आहे. अगदी आपण पाहिलं तर या पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच म्हणजेच आई माळ्यादेवी कोसळून संघाचं क्षेत्ररक्षण, आई माळ्यादेवी कोसळून संघाची बॉलिंग आणि प्रत्येक खेळाडूचा एफर्ट्स चांगला राहिला, दर्जेदार राहिला. त्यामुळे कुठेतरी आपल्याला लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. परंतु मोंडे ब्रदर्स संघाकडे बॅटिंग लाईनअप तितका चांगला नव्हता, म्हणजेच आज बॅड लक होता. परंतु बॉलिंग लाईनअप कसा असेल, आज पहिल्यांदाच एंट्री राहिले. अगदी 19-20 प्रत्येक खेळाडूला थोडासा अनुभवापासून दूर होते, परंतु त्यांचा खेळ नेहमी चांगला राहील. आज वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना त्यांची पहिलीच एंट्री आहे आणि होत राहतं. खरं तर अपयश ही यशाची पहिली पायरी असेल, परंतु अपयशापर्यंत अजून हा संघ पोचलेला नाही आहे. जिद्द सोडली जाणार नाही आहे, कारण की इथे मॅच आपल्याला जिंकायची आहे, सुरुवात गोड करायची आहे. कोणता संघ आपली सुरुवात गोड करेल आजच्या दिवसामध्ये? सुरुवात गोड होते, परंतु शेवट गोड करायला मित्रांनो संघर्ष करावा लागतो. अनेक जण म्हणतात सुरुवात गोड त्याचा शेवट गोड, परंतु शेवट गोड करण्यासाठी, शेवटपर्यंत जाण्यासाठी संघर्षमय जीवन आणि ते संघर्ष करत असताना मात्र प्रयत्नांची परिकष्टा मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. उमेश आणि भूषण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विक्की चोरगे रफ्तार, पहिला चेंडू पुढ्यात होता, भिरकावून दिलाय, आहे क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाही. रफ्तार में हुए गिरफ्तार, पहिल्या चेंडूवरती यश संपादित करतोय विक्की चोरगे. उमेशला मात्र चले जावचा इशारा करत असताना मैदानाच्या बाहेरला सांगतोय उमेश बॅक टू द डग आउट. पहिल्या विकेटचं झालंय पतन. उमेश जातोय आणि गणेश येतोय. हो, यावेळेस अगदी डोळ्याच्या समोरून, नाकाच्या जवळून मातीचा सुगंध देत असताना टाटा बाय बाय करून चाललाय चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली विकीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, योग्य टप्पा, योग्य वेग, प्रचंड वेग आणि वेगावरती स्वार. चांगली गोलंदाजी, सुरेख पद्धतीचा हा देखील चेंडू आपण पाहतोय. गणेशला अगदी प्रश्नचिन्ह विचारतोय. चेंडू ज्यावेळेस टप्पा घेतोय गणेशला प्रश्नचिन्ह विचारतोय. गणेश प्रश्नाला प्रत्युत्तर देऊ शकत नाहीये, वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. बॉल चाललाय निर्धाव. अगदी पहिले 3 चेंडू निर्धाव आलेत. पहिल्या 3 चेंडूंवरती कोणत्याही प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ज्या प्रकारे वैभवनी जखडवलं होतं त्या प्रकारे विक्कीनी जखडवलंय आणि ही मॅच अगदी कुठेतरी हळूहळू रोमांचक होत चालली आहे. अजूनपर्यंत चेंडू बॅटला ब्रश झालेला नाही. आपण पाहतोय पहिला चेंडू उमेश यांच्या माध्यमातून टवलेला इथे काऊ कॉर्नर रिजनला ते शिकार बनले, गोल्डन डकचा शिकार ठरले. त्यानंतर गणेश मात्र जागेवरती उभा आहे. यावेळेस फक्त आणि फक्त बॅट स्विंग होतीये. चेंडू चाललाय निघून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे विकेट घेण्याचा प्रयत्न होता परंतु तो अयशस्वी ठरतोय. भूषण कुठेतरी स्वतःकडे संधी निर्माण करायचा प्रयत्न करतायत. त्यांनी विकीचे 4 चेंडू पाहिलेत, 3 चेंडू पाहिलेत. त्यांना नक्कीच समज असं त्यांनी रीड केला असेल. यावेळेस बॅटची टॉपेज स्वतःपर्यंत चेंडूला येऊन दिलं, त्यानंतर बॅट स्विंग झाली. आता चेंडू बॅटला धडकतोय आणि जातोय डी झोन मध्ये एका धावीसाठी. चांगली गोलंदाजी विकी चोरगेची. फक्त एकच धाव खर्चिक ठरला. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. संघाचं खातं आता ओपन होते. 5 चेंडूंनंतर 1 धाव जोडली जाते धावफलकावरती. चांगली गोलंदाजी विक्कीची. यावेळेस चेंडू हवेमध्ये फासलाय, फटका आहे. क्षेत्ररक्षक झेल यावेळेस सुटली जाते. संधी निर्माण झाली होती, विकीने काम केलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला तितकी मिळाली नाही. झेल या ठिकाणी ड्रॉप होते. 1 धाव जोडते. एका षटकाची होती समाप्ती. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 2.
एक गडी बाद संघ आणि मळादेवी कुसरुंड या संघाची अवस्था आपण पाहतोय. आणि चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने विकीची राहिली. प्रयत्न 100% होते रोखण्याचे, विकेट मिळवण्याचे, परंतु अजून हुकमी एक्के किटात आहेत. अजून हुकमी एक्के बाजूला बसवलेत. चांगले चांगले खेळाडू बाजूला बसवून मात्र नवोदित खेळाडूंना इथे संधी निर्माण करून दिली जाते. परंतु प्रत्येक खेळाडूकडे अनुभव फार आहे आणि कोणी नवोदित नाहीये. चांगलं क्रिकेट प्रत्येकाच्या माध्यमातून खेळलं जातं. गणेश आणि भूषण आपण पाहतोय. अगदी भूषण यांच्या मनामध्ये अनेक विचार येत असतील की ओपनिंगला पाठवले, सरळ एक बॉल खेळायला भेटत नाहीये. शेवटचा बॉल भेटला त्याच्यावरती देखील एकच धाव आली आणि पुन्हा एकदा मी नॉन स्ट्राईकला आलो. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती. ओमकारने विकेटीला सांगितले लांबून लॉंग विकेटी करायला. इथे मात्र बॅकफुटला जाऊन फटका पंच केलाय. चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. अगदी टाळ्या दोन्ही बाजूनी वाजतायत. सामन्यावरती पकड निर्माण करायचा प्रयत्न अजूनही दोन्ही बाजूनी चाललाय. प्रत्येक येणारा चेंडू एक वेगळं समीकरण घेऊन येतोय. काय घडतंय आणि काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. सामना पहिला रोमांचक पाहायला मिळेल का? यावेळी सोडून दिला एससीटीचा व्हाईट बॉल. ते इनिंग मधला पहिला व्हाईट बॉल येतोय ओमकारच्या माध्यमातून. इथे धावा कमी आहेत तर आपल्याला धावा जपायचे आहेत. इज मोस्ट वेलकम पृथ्वीराज यादव. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटची खालची कडा. इथे चेंडू कॉपिंग क्रीज मध्ये घिरक्या घेत होता 30 सर्कलच्या आतमध्ये. इथे चेंडूला पकडले. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. यावेळेस ताकद फार लावली आहे, उंची आहे. इथे उंचीचा उपयोग करत असताना क्षेत्ररक्षकाची देखील चांगले प्रयत्न राहिला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू हातावरती टप्पा घेऊन चाललाय सीमा रेषेच्या पल्याड. 6 धावेंसाठी या मॅच मधला येतोय पहिला षटकार भूषणच्या बॅटमधून. 11 धावा धावपलकावरती. आता 4 धावांची गरज आहे विजयासाठी. इथे हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली होती. तीन धावांची गरज आहे विजयासाठी. टॉस साठी मी विनंती करतो पुन्हा एकदा ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे, श्रीराम क्रिकेट क्लब काडोली. हा चेंडू चांगला होता. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. इथे 5 चेंडूंचा खेळ झालाय. इथे कव्हरच्या डोक्यावरून वाढायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निर्धाव चालला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये 2 षटकांची होती समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्त्याखेरीज धावपलकावरती धावा जोडल्या 12. अगदी 2 षटकं संपली आहेत आणि इथे तिसऱ्या षटकापर्यंत मॅच गेली आहे. चौथ्या षटकापर्यंत मॅच जाईल का? जाऊन देतील का? रोखून धरतील का? अडवून ठेवतील का मोंडे ब्रदर्स?
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे अफील, परंतु आत्मविश्वास कमी होता. पडताळली पंचांनी. स्वराज बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू आपण पाहिला. स्लोवर पद्धतीचा, फसव्या पद्धतीचा हा चेंडू. इथे भूषणला न समजलेला चेंडू निर्धाव चाललाय. आता बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, आहे क्षेत्ररक्षक सूरज यांच्या माध्यमातून. मात्र सुरेख झेल, काय एफर्ट्स राहिले त्या ठिकाणी. सेकंड अटेम्प्टला हा झेल पकडलाय. अगदी मॅच बिलकुल न सोडण्याचा मानस, अगदी मॅच टिकवून ठेवण्याचा मानस, अगदी मॅच जड करण्याचा मानस इथे प्रत्येक खेळाडूचा राहिला आहे. प्रत्येक खेळाडूची मेहनत, संघर्ष जशास तसा कायम आहे. परंतु इथे आवाज येतोय की वैभव आला. वैभव आल्यानंतर कोणत्या प्रकारचे समीकरण, वैभव किती वेळ टिकवेल, कारण की वन ऑफ द परफेक्ट ऑलराऊंडर वैभव चोपदार इथे हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात केला होता. तो कुठेतरी थोडासा फंबल होते. इथे विकेटसाठी संधी नक्कीच होती. डेंजर एंडला होते दोन्ही फलंदाज. पटकन गॅदर करून पटकन फेकी केली असती, उचलून फेकी केली असती तर विकेट नक्की मिळाली असती. परंतु इथे थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. इथे दिशा दिली आहे. चेंडू धंदन 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 करत चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. विजयी चौकार. मॅच होती फिनिश. पहिला सामना हिमालय देवी कोसळून विजयी होत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. हार्ड लक बॅड लक. तुमचा खेळ देखील चांगला राहिला मोंडे ब्रदर्स. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आमचा शैलेश दादा देखील आलाय. मोस्ट वेलकम शैलेश दादा.